नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अकॅडमी या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत बघा टीईटी 2026 साठी वारंवार विचारले जाणारे समानार्थी शब्द। बघा, समानार्थी शब्दावर तुम्हाला 1 मार्कासाठी प्रश्न विचारला जातो, पेपर 1 साठी आणि पेपर 2 साठी। त्यामुळे काय करायचं, तुम्ही समानार्थी शब्द हे करायचं आहे, जे वारंवार विचारले जाणारे आहेत समानार्थी शब्द ते आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या। चला तर आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। बघा, पहिला कुठला आहे? सूर्य। सूर्याला समानार्थी शब्द कोणकोणते आहेत बघा? रवी, आदित्य, दिनकर आणि भास्कर। हे तुम्ही आणि तुम्हाला अजून कुठला सूर्याला समानार्थी शब्द माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचं आहे बघा। रवी, आदित्य, दिनकर आणि भास्कर, सूर्य हे लक्षात ठेवायचंय तुम्ही। चला, दुसरा आहे आपण फास्ट घेणार चंद्र। चंद्राला कोणते? शशी, इंदू, निशाकर आणि सुधाकर। तुम्ही बघा, जर तुमच्याकडे समानार्थी शब्द नसतील तर तुम्ही नोट मध्ये लिहून सुद्धा घ्यायचे आहेत। चला, पुढचं बघा पृथ्वी। हे कसे वारंवार बघा, पृथ्वी, चंद्र, सूर्य ह्याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न समानार्थी शब्द विचारलेले आहेत बघा। बऱ्याच एक्झाम मध्ये याच्यावर जास्त प्रश्न विचारलेले आहेत। पृथ्वी, धरा, वसुंधरा, भूमी आणि धरती हे काय त्याचे समानार्थी शब्द आहेत। कशाला? पृथ्वीला समानार्थी धरा, वसुंधरा, भूमी आणि धरती। चला, पुढचा बघूया आपण आकाश। आकाशासाठी बघा गगन, नभ, व्योम, अंबर। बघा, अंबर, व्योम हे नवीन शब्द असतात आपल्यासाठी, त्यामुळे आपल्याला लवकर लक्षात येत नाही की समानार्थी शब्द काय असू शकतात। आकाशला काय? गगन, नभ हे आपल्याला माहिती आहे, पण व्योम आणि अंबर हे कशासाठी शब्द आलेले आहेत? तर आकाशसाठी आलेले आहेत। चला, दुसरा पाचवा बघा पाणी। पाणीसाठी जल, नीर, तोय आणि वारी हे शब्द बघा आपल्यासाठी नवीन असतात, त्यामुळे काय करायचं हे तुम्ही लक्षात ठेवा। पाण्यालाच काय म्हणतात? तोय सुद्धा आणि वारी सुद्धा म्हणतात। पाणी, जल, नीर, तोय आणि वारी। चला, पुढचा बघूया आपण राजा। राजाला काय म्हणतात? नृप, भूप, नरेश आणि सम्राट। नृप, भूप, नरेश आणि सम्राट हे राजाचे समानार्थी शब्द आहेत। चला, पुढचा आपण बघूया मित्र। मित्र काय? सखा, सोबती, मित्रवर आणि बंधू हे काय त्याचे समानार्थी शब्द आहेत। समान अर्थाचे शब्द त्याला काय म्हणतो आपण? समानार्थी शब्द म्हणतो। मित्रालाच काय म्हणतो? सखा म्हणतो, सोबती म्हणतो, मित्रवर म्हणतो आणि बंधू सुद्धा म्हणतो। बघा, शत्रू, वैरी, विरोधक, अरी आणि दुश्मन। अरी हा शब्द शत्रूसाठी लक्षात ठेवायचा आहे बघा। जे नवीन नवीन शब्द आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा। जे आपल्या वाचनातले, बोलण्यातले असतात ते आपल्याला लगे लक्षात येतात, पण असे नवीन शब्द आले तर आपल्याला ते लवकर समजत नाहीत। चला, 9वा बघा काय? अग्नी। अग्नीला अनल। बघा, अग्नी हा सुद्धा खूप आयएमपी आहे बघा, ह्याच्यावर सुद्धा बरेचदा परीक्षेमध्ये विचारले जातं। अनल, पावक, वन्नी आणि ज्वाला हे काही अग्नीसाठी शब्द आहेत। चला, पुढचा बघूया 10वा आनंद। आनंदासाठी बघा सुख, हर्ष, समाधान आणि उल्हास हे काही आनंदासाठी शब्द आहेत, समानार्थाचे शब्द आहेत। आनंदाला सुख म्हणतो, हर्ष म्हणतो, समाधान म्हणतो आणि उल्हास सुद्धा म्हणत असतो। चला, 11वा बघा काय? दुःख। दुःखासाठी समानार्थी शब्द काय आहेत बघा? शोक, खेद, वेदना आणि क्लेश हे काय दुःखासाठी समानार्थी शब्द आहेत बघा। बघा, 12वा बघा वन। अरण्य, रान, कानन आणि विपिन हे काही वनासाठी। अरण्य, रान, कानन आणि विपिन हे वनासाठी शब्द आहेत बघा। 2 शब्द लक्षात ठेवायचे। कानन, अरण्य, रान हे तुम्हाला समजतं। कानन, विपिन हे शब्द कशासाठी आहेत? वनासाठी आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत। बघा, 13वा बघा माता। मातासाठी जननी, अंबा, आई आणि मातृ हे मातासाठी शब्द आहेत समान अर्थाचे। चला, पुढचा बघू पिता। पितासाठी बघा जनक, वडील, तात आणि पितृ। आपल्याला जनक, वडील आणि पितृ हे लक्षात राहतं, पण तात हा शब्द आपल्याला वेगळा काय आहे, पण पिताला तात सुद्धा म्हणत असतात। घर बघा, पुढचा बघा घर। घराला काय म्हणतात? गृह, निवास, सदन आणि आलय हे काय ते समानार्थी शब्द आहेत। चला, पुढचा बघू आपण विद्यार्थी। एक मार्क खूप महत्वाचा असतो बघा। समानार्थी शब्द मार्क एक मार्क गेला म्हणजे आपला 9 आपण पासिंग। आपल्याला जर मार्क 90 पडायचे असतील तर आपला
89 झालं तर आपण काय होतो, तर ओपन मधून पास होत नाही टीईटी. त्यामुळं काय एक एक मार्क तुमच्यासाठी खूप म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे ह्याप्रमाणे तुम्हाला एक एक मार्क असं काय करायचंय, जमा करायचंय. त्यामुळे काय करा, एक मार्क सुद्धा तुमच्यासाठी खूप महत्वाचा असतो. त्यामुळे काय करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ह्याच्यातलाच तुम्हाला जर एखादा पडला तर तुमचा एक मार्क सुद्धा तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरू शकतो. विद्यार्थी बघा, विद्यार्थ्यासाठी काय शिष्य, विद्यार्जक, अभ्यासक आणि छात्र हे काय विद्यार्थ्याचे समानार्थी शब्द आहेत. चला पुढचा बघू आपण. शिक्षक, गुरु, अध्यापक, आचार्य आणि शिक्षक शिक्षक हे काय शिक्षकाचे समानार्थी शब्द आहेत बघा. चला पुढचा बघा. नदी, सरिता, तटिनी, नद, प्रवाहिनी हे काय नदीचे. नदी ह्याच्यावर सुद्धा हे सुद्धा काय आयएमपी आहे. नदीवर सुद्धा बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे बघा. पर्वत, पर्वत बघा, गिरी, डोंगर, शैल, नग हे काय त्याचे समानार्थी शब्द आहेत. गिरी, डोंगर, शैल आणि नग. एक दोनदा जरी तुम्ही वाचले तर तुमच्या लक्षात येऊन जातात बघा. समुद्र, सागर, सिंधू, रत्नाकर आणि जलधी हे काय आहेत, ह्याचे समुद्राचे समानार्थी शब्द आहेत बघा. रात्र, निशा, रजनी, यामिनी आणि रात्री हे काय आहेत, रात्रीची. निशा, रजनी, यामिनी आणि रात्री हे काय रात्रचे समानार्थी शब्द आहेत. दिवस, दिन, दिवा, वार आणि अहोरात्र. चला पुढचा बघा. प्रकाश, तेज, उजेड, ज्योती आणि प्रभा. तेज, उजेड, ज्योती आणि प्रभा. दररोज जरी हे समानार्थी विरुद्धार्थी शब्द म्हणी तुम्ही एक एकदा उठल्या उठल्या जरी जरा नुसती पानं पडली थोडं थोडं जर दररोज रिव्हिजन केली तरी ते तुमच्या लक्षात येऊन जातात बघा. बघा अंधारला काय समानार्थी शब्द बघा. तम, अंधकार, काळोख आणि तिमिर हे काय अंधारचे समानार्थी शब्द आहेत. चला पुढचे बघा. प्रेम, स्नेह, माया, अनुराग, आपुलकी हे प्रेमचे काय आहेत समानार्थी शब्द आहेत. स्नेह, माया, अनुराग, आपुलकी. क्रोध, राग, संताप, कोप, रोष हे काय समानार्थी शब्द आहेत. क्रोध, क्रोध म्हणजे राग. सुंदर, रम्य, मनोहर, देखणा, लावण्यवान. सुंदर, सुंदरला काय समानार्थी शब्द आहेत. रम्य, मनोहर, देखणा आणि लावण्यवान. खूप महत्वाचे आहेत बघा हे समानार्थी शब्द. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे बघा. मोठा, विशाल, भव्य, प्रचंड, महाकाय हे सर्व शब्द तुमच्या वाचनातले आहेत. त्यामुळे हे लक्षात राहून जातात. मोठा, विशाल, भव्य, प्रचंड आणि महाकाय. लहान, छोटा, क्षुद्र, बारीक आणि अल्प. क्षुद्र हा शब्द बघा लहान साठी वापरला जातो. क्षुद्र हे छोटा, बारीक, अल्प हे आपल्याला माहित आहे. वेग, वेग म्हणजे गती, त्वरा, झपाटा, चाल हे सगळे वेगचे समानार्थी शब्द आहेत. बघा पुढचा. बुद्धी, मेधा, प्रज्ञा, अक्कल, चातुर्य हे बुद्धीचे काय आहेत समानार्थी शब्द आहेत. बघा शेवटचा बघा. धन, धन म्हणजे संपत्ती, ऐश्वर्य, मालमत्ता आणि द्रव्य हे काय झाले. तुम्ही 32 आज आपण समानार्थी शब्द बघितलेले आहेत. याचप्रमाणे अशाप्रमाणे ह्याच्यावर जास्त वेळा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत बघा. त्यामुळे आपण एवढे समानार्थी शब्द परीक्षेपर्यंत आपण बरेच असे घेऊन येणार आहोत की तुमच्या परीक्षेसाठी महत्वाचे जे पॉइंट आहेत किंवा कंटेंट आहे तो तुमच्यासाठी अवेलेबल करून देणार आहोत. त्यामुळे काय करायचंय, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, जास्तीत जास्त शेअर करायची आहे लिंक. आणि जाता जाता सर्वांनी काय करायचं, व्हिडिओला लाईक करायचं. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि जर व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून तुम्ही सांगायचं आहे. आणि पुढील व्हिडिओ कशा संदर्भात कशाशी रिलेटेड पाहिजे ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. अशा पद्धतीने आज आपण काही महत्वाचे आयएमपी समानार्थी शब्द बघितलेले आहेत. चला तर आज आपण इथेच थांबू. धन्यवाद.